नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA द्वितीय वर्ष मध्ये तिसऱ्या सत्रामध्ये असणारा भूगोल विषयाचा हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी हा पेपर चा अभ्यास आजच्या तासामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण BA द्वितीय वर्ष BA सेकंड इयर तिसऱ्या सत्रामध्ये जो आपला हवामानशास्त्र नावाचा पेपर आहे ज्याला आपण क्लायमेटॉलॉजी असं म्हटलंय, या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा आजच्या तासामध्ये आपण विचार करू। मित्रांनो, यामध्ये आपण मागील तासापासूनच या हवामानशास्त्रामध्ये आपण मागील तासापासूनच हवामानशास्त्राचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्राचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ क्लायमेटॉलॉजी या हवामानशास्त्राचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे। आज आपण जे काही हवामानशास्त्र अभ्यासतो तो जो काही हवामानशास्त्राचा असणारा भाग हा कशा पद्धतीने आजपर्यंत आलेला आहे याचा सगळा विचार आपण या ठिकाणी करतो। याचाच अर्थ हवामानशास्त्राचा इतिहास पाहण्याचे काम हे आपण आजच्या तासामध्ये करतो। मित्रांनो, मागील तासामध्ये आपण बराचसा भाग याचा बघितलेला आहे। त्यामध्ये आपण बघितलं की हवामानशास्त्राचा विचार करत असताना इसवी पूर्व जवळपास 400 ते 500 वर्षापूर्वी या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे दिसून। म्हणजे हा जो काही विषय आहे हवामानशास्त्र हा निश्चितच अतिशय जुना असा विषय आहे। जुना असा या विषयाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। यामध्ये आपण बघितलं की अगदी पुरातन काळापासूनच आपण हवामानाबद्दल या ठिकाणी बोलत आहोत। खास करून शेतकरी लोक असतील, दर्यावरती लोक असतील, कामगार असतील, हे सर्व या हवामानाचा अंदाज घेत असतात। कोणतेही काम करत असताना हवामानाचा अंदाज घेत असत आणि त्यानुसारच मग आपल्या कामाला सुरुवात हे लोक करत असतात। मग तो राजा देखील असेल तरी तो देखील युद्ध करत असताना हवामानाचा विचार जुन्या काळामध्ये तो घेत असत। तो त्याचे जे काही तज्ञ लोक आहेत त्याच्या दरबारातील त्या तज्ञ लोकांना, सल्लागार लोकांना तो बोलवत आणि एखाद्या राज्यावर जर हमला करायचा असेल तर कशी प्रकारची परिस्थिती हवामानाची असेल याचाही विचार अगोदरच्या काळामध्ये केला जात होता। मित्रो, आपण पाहतो की इसवी पूर्व काळामध्ये 400 ते 500 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला असं आढळतं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने हवामानशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली होती ती ग्रीक देशामध्ये। मग या हवामानशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते आणि ग्रीक देशामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर असं दिसेल की क्लायमा म्हणजे पृथ्वीचा उतार आणि क्लायमेट म्हणजे हवामान। त्या क्लायमापासून क्लायमेट आणि क्लायमेट म्हणजे हवामान अशा पद्धतीने या शब्दाचा विचार या ग्रीक भाषेपासून या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो किंवा ग्रीक भाषेपासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसून येते। आणि मग आपण बघितलं की या ग्रीक राष्ट्रामध्ये, ग्रीक देशामध्ये जे काही विचारवंत होते, जे तत्ववेत्ते होते किंवा जे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अभ्यासक होते, गाणे अभ्यासक, यांनी त्या काळामध्ये देखील पृथ्वीवरील असणाऱ्या हवामानाचे वेगवेगळे विभाग त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांनी जवळपास पृथ्वीवरील वातावरणाचे किंवा हवामानाचे त्यांनी 5 विभाग केलेले होते। उष्णकटिबंधीय, 2 समशीतोष्ण कटिबंधीय आणि 2 शीतकटिबंधीय असे विभाग केले। त्यानंतर आपण पाहतोय की इसवी पूर्व
400 वर्षापूर्वी ते अरिस्टॉटल असेल किंवा हिपोक्रेटस असेल यांनी देखील त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून असेल त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून असेल हवामानशास्त्राच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात केली. त्यानंतरचा कालखंड हा तितकासा विचार त्यानंतरच्या कालखंडामध्ये झालेला नाही, परंतु 10व्या शतकापासून या ठिकाणी जे काही अरब विचार होते यांनी या हवामानशास्त्राच्या अभ्यासाला चालना देण्याचे काम या लोकांनी केलं. मग आपण पाहतोय की 15व्या शतकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्या त्या ठिकाणी होऊ लागल्या. वैज्ञानिक क्रांती झाली. शास्त्रीय स्वरूप 15व्या शतकापासून एखाद्या अभ्यास विषयाला प्राप्त होऊ लागलं आणि मग आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मग 15व्या शतकापासून या विषयाच्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. तर आपण इथपर्यंत आलेलो. त्यानंतर आपण पाहतो 15व्या शतकानंतर औद्योगिक क्रांती असेल किंवा एखाद्या विषयाच्या अभ्यासाला शास्त्रीय स्वरूप या काळामध्ये प्राप्त झालेलं होतं आणि मग आपल्याला असं दिसतं की शास्त्रीय पद्धतीनं विषयाचा अभ्यास करण्याचं काम या काळामध्ये सुरू झालं आणि त्यामध्ये बरीच भर म्हणजे 1607 मध्ये गॅलिलिओ नावाच्या या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध या ठिकाणी लावला. त्याने पृथ्वीवरील वातावरणाचा असणारा तापमान मोजण्याचा प्रयत्न एका एककाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केला होता आणि मग आपण पाहतो की खऱ्या अर्थानं गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अभ्यासामध्ये भर काढण्याचे काम केले. त्यानं म्हणजे त्या ठिकाणी तापमापक शोधून काढलं. त्यानंतर 1643 मध्ये टॉर्सेली नावाचे जे काही इटालियन शास्त्रज्ञ होते या टॉर्सेली नावाच्या इटालियन शास्त्रज्ञानं वायुभार मापकाचा शोध लावला. वायुभार मापक शोधून काढला. त्यानं बघितलं की ही जी काही वातावरणामध्ये रंगहीन चवहीन अशा प्रकारची जी काही हवा आहे या हवेला देखील एक विशिष्ट प्रकारचं वजन आहे. या वातावरणामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत त्यांना देखील एक विशिष्ट प्रकारचं वजन आहे आणि हे वजन मोजण्याचे काम सर्वप्रथम वायुभार मापकाच्या साहाय्याने टॉर्सेली नावाच्या या शास्त्रज्ञाने इटालियन शास्त्रज्ञाने उपकरण शोधून केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे वायुभार मापक शोधण्याचे काम या ठिकाणी केलेलं आहे. हे 1643 मध्ये त्याने या ठिकाणी सर्वप्रथम वायुभार मापक शोधलं. त्यानंतर त्याच काळामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की ब्रिटिश शास्त्रज्ञ एडमंड हेले नावाचे जे काही ब्रिटिश शास्त्रज्ञ होते यांनी मोसमी आणि व्यापारी वाऱ्यासंबंधी म्हणजे मोसमी आणि व्यापारी वारे हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहतात त्यांच्या संबंधी कल्पना या ठिकाणी सर्वप्रथम मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना हवामानाचा अभ्यास करत असताना पृथ्वीवर त्यांनी बघितलं की पृथ्वीवर एका विशिष्ट काळामध्ये एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वारे वाहतात. त्यांच्या वाऱ्याचा वाहण्याचा जो काही प्रवाह आहे तो एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे निश्चित अशा काळामध्ये आहे आणि काही वारे तर वर्षभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतात. मग अशा वाऱ्यांना त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलं की ज्याला आपण मोसमी वारे किंवा व्यापारी वारे असं किंवा मोसमी व व्यापारी वारे असं. त्यांनी बघितलं की हे जे काही व्यापारी वारे आहेत हे व्यापारी वारे वर्षभर एका दिशेकडनं दुसऱ्या दिशेकडे वाहत जातात. पृथ्वीच्या एका वेगळ्या भागामध्ये पृथ्वीच्या एका पृष्ठभागावर हे वारे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वाहतात. मग अशा प्रकारचे वारे म्हणजे व्यापारी वारे आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी बघितलं. किंवा मोसमी वाऱ्या संदर्भात त्यांनी बघितलं की विशिष्ट काळामध्ये एखाद्या प्रदेशात एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वाहणारे वारे
निर्माण होतात आणि वाहू लागतात की जे मोसमानुसार, काळानुसार, ऋतूनुसार त्यांचे वाहण्याचं जी काही दिशा आहे ती बदलतात. असेही वारे त्यांना या पृथ्वीवर हवामानाचा अभ्यास करत असताना आढळलेले आहे. आणि म्हणून त्यांनी मोसमी वारे, ऋतूनुसार बदलणारे वारे हे देखील त्या काळामध्ये त्याची कल्पना देखील त्यांनी त्या काळामध्ये मांडलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, त्यांनी एवढंच केलं नाही तर या एडवर्ड हिले नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी व्यापारी वाऱ्यांचा, जगातील व्यापारी वाऱ्यांचा एक नकाशाच तयार केला. त्याने या व्यापारी वाऱ्यांचा एक नकाशाच तयार केला आणि त्यात दाखवलं त्या नकाशामध्ये की हे वारे कंटिन्युअसली सतत या दिशेकडे या दिशेकडे वाहतात आणि संपूर्ण जगामध्ये या भागामध्ये हे वारे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वाहताना आढळतात. म्हणून त्याने त्या वाऱ्याचा नकाशाच त्या ठिकाणी, जागतिक नकाशा व्यापारी वाऱ्याचा त्या ठिकाणी तयार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहतोय की या हवामानशास्त्राच्या अभ्यास हा जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये केला जाऊ लागला. आणि मग याच काळामध्ये जॉर्ज हेडली नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, या जॉर्ज हेडली नावाच्या शास्त्रज्ञाने 1735 मध्ये पृथ्वीच्या परिवर्तनाचा व्यापारी वाऱ्यावर काय परिणाम होतो, व्यापारी वाऱ्याची दिशा ठरवण्यामध्ये, एक विशिष्ट प्रकारची दिशा ठरवण्यामध्ये या व्यापारी वाऱ्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केला. आणि व्यापारी वाऱ्यावर झालेला परिणाम, परिवर्तनाचा हा त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढला. आणि निश्चित या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अभ्यासामध्ये एक मोलाची भर या जॉर्ज हेडली नावाच्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी केली आपल्याला दिसते. त्यानंतर 1802 मध्ये हॉवर्ड आणि लॅमार्क नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, 1802 मध्ये या शास्त्रज्ञांनी आकाशामध्ये जे ढग असतात या ढगांचं वर्गीकरण केलं. या ढगांचे विविध असे प्रकार त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आकाशात आपण पाहतो सगळे ढग आपल्याला एकसारखे दिसतात किंवा एकसारखे आहे, ढगच आहे असं आपण त्यावेळेस म्हणतो. तर त्यांनी सांगितलं की हे जरी ढग असले तरी त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आकाशात ज्या प्रकारचे ढग असतील त्यानुसार पावसाचं प्रमाण हे अवलंबून असतं. आणि मग यांनी या ढगांच्या प्रकाराचा शोध, ढगांच्या प्रकाराचे वर्गीकरण करण्याचे काम हे हॉवर्ड आणि लॅमार्क नावाच्या या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर अलेक्झांडर हम्बोल्ट नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, अलेक्झांडर हम्बोल्ट नावाच्या या शास्त्रज्ञाने 1817 मध्ये पृथ्वीचे सरासरी वार्षिक तापमान दाखवणारा नकाशा तयार केला. हे पृथ्वीचं सरासरी वार्षिक तापमान किती आहे हे दाखवणारा एक नकाशा या हम्बोल्ट नावाच्या शास्त्रज्ञाने, अलेक्झांडर हम्बोल्ट नावाच्या या शास्त्रज्ञाने 1817 मध्ये या ठिकाणी तयार केला. आणि हा तयार करून त्यानं हवामानशास्त्राच्या ज्ञानामध्ये, हवामानशास्त्राच्या अभ्यासकांना एक वेगळं असं दालन त्यांनी या ठिकाणी उघडून दिलेलं होतं. त्यांनी देखील हवामानशास्त्राच्या संबंधी महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी केलेलं आहे. 1844 मध्ये गॅस्पर कॉरियोलिस नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, हे कॉरियोलिस नावाच्या शास्त्रज्ञांनी एक शक्ती शोधून काढली. त्यांनी सांगितलं की जी काही शक्ती आहे ही कॉरियोलिस नावाची शक्ती देखील या ठिकाणच्या असणाऱ्या हवामानावर परिणाम करते.
या ठिकाणच्या वाऱ्याच्या वहनावर परिणाम करते ते नियंत्रित करण्याचे काम ही कॉरिओलिस शक्ती करते। आणि म्हणून साधारणतः आपल्याला असं म्हणावं लागेल की 1844 मध्ये यांनी देखील एक शक्ती शोधून काढली जिला कॉरिओलिस नाव, हे प्रामुख्याने कॉरिओलिस शक्ती नावाचं नाव या ठिकाणी त्यांनी दिलं। म्हणजेच मित्रहो, अशा पद्धतीने हवामानशास्त्रामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे शोध संशोधन करण्याचे काम या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसते आणि त्या अनुषंगाने हवामानशास्त्राचा विकास होत गेलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर बरहास नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी 1845 मध्ये जगातील पहिला जागतिक पर्जन्याचा नकाशा तयार केला। बरहास नावाचे हे जे काही शास्त्रज्ञ आहे यांनी 1845 मध्ये पहिला जागतिक पर्जन्याचा नकाशा हा त्यांनी बनवला। म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जगातील वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीने पर्जन्यमान होतं, कोणकोणत्या भागामध्ये पर्जन्यमानाचं प्रमाण अधिक आहे, कोणत्या भागामध्ये हिमरूपाच्या स्वरूपामध्ये पर्जन्यमान होतं, कोणत्या भागामध्ये पर्जन्यमानाचं प्रमाण हे 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे किंवा कोणत्या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचं आहे आणि कोणत्या भागामध्ये पर्जन्याचा अभाव आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी जगातील पहिला वार्षिक पर्जन्याचा नकाशा, जागतिक पर्जन्याचा नकाशा त्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि त्यांनी मग त्यामध्ये जगातील वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीने पर्जन्यमान आहे किंवा जगातील वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीने पर्जन्यमान पडतं याचा एक अभ्यास या बरहास नावाच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला खऱ्या अर्थानं हवामानशास्त्राच्या अभ्यासाच्या विकासामध्ये एक दिशा मिळालेली आपल्याला दिसते। त्याचबरोबर रिनाव नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते या रिनाव नावाच्या शास्त्रज्ञांनी 1862 मध्ये जागतिक वायुभारदर्शक नकाशा तयार केला। कारण आपण पाहतोय की जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीने समुद्र सपाटीलाच वायुभारामध्ये विभिन्नता आढळते आणि समुद्र सपाटीला जर वायुभारामध्ये ही विभिन्नता आढळत असेल तर जागतिक हवामानशास्त्राचा जर आपण विचार केला तर ही जी काही विभिन्नता आढळते या विभिन्नतेमुळे वाऱ्याचं वहन देखील वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे वाऱ्याच्या वहनामध्ये हा वायुभारदर्शक नकाशा किंवा या भागातून या भागाकडे काय वाऱ्याचं वहन होतं यासाठी त्यांनी हे समजवण्यासाठी जागतिक वायुभार नकाशा त्या ठिकाणी तयार केला आणि त्यानुसार मग आपण पाहतोय की समुद्र सपाटीलाच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पृथ्वीवर वायुभार देखील भिन्न स्वरूपाचा आपल्याला दिसून आलेला आहे। म्हणजेच हे दाखवण्याचं काम म्हणजेच खऱ्या अर्थानं हवामानशास्त्राच्या विकासामध्ये एक मोलाचं पाऊल टाकण्याचं काम हे रिनाव नावाच्या शास्त्रज्ञाने 1862 मध्ये जागतिक वायुभार दर्शक नकाशा या ठिकाणी तयार करून केलेलं आपल्याला दिसून येतं। तर मित्रहो, अशा पद्धतीने आपण या हवामानशास्त्राच्या विकासासंबंधी अनेक बाबींचा उघडा या ठिकाणी आपण करत आहोत। धन्यवाद।